लागो तया सुखा जेने हरि नये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती तुका मने देवा जेने घडे तुझे सेवा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल तवैवासित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वराराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसतसो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी दान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो शिव भोळा चक्र Thank you.
भक्ताभिनो वाग्विलाशी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जयावरविता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शरण शरण आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ते प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देवतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकासमोर छोटीशी मागणी मागतात. देवा रात्रंदिवस तुझं नाम माझ्या मुखात राहो. रात्रंदिवस रात्रंदिवस तू माझ्या चित्तात राहो. ते पवित्र नाम माझ्या मुखात राहो. देवा तू माझ्या चित्तात राहो. आणि तिसरी मागणी केली, मी जे जे करेल ती तुझी सेवा केली असं झालं पाहिजे. म्हणजे भजन केल्यावर सेवा घडते असं डोक्यातलं काढून टाका. मी जे जे करेल ती सेवा घडली पाहिजे तुझी, मला असं देऊन टाक. बघ हे होण्यासाठी एखादं सुख जर मला तुझं भजन करू देत नसेल तर त्या सुखाला आग लागो. आगी लागो तया सुखा कोण्या जेने हरी नये मुखा. देवा भजन करण्यासाठी जे सुख अडचण करीत असेल अडथळा करीत असेल ते सुख जळू दे. नकोय ते सुख. देवा मला एखादं संकट आलं असेल, विपत्ती या शब्दाचा अर्थ संकट आहे, अडचण आहे. माझं होत का विपत्ती, काही संकट आलं तरी हरकत नाही, हे शरीर संपलं तरी हरकत नाही, पण तू मात्र चित्तात राह आहे तोपर्यंत. पांडुरंग राहो चित्ती. चतुर आहे विटेवरचा मालक. महाराज विश्वाच्या मालका इतका चतुर कोण नाही. देव चतुर किंवा चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची खाणी. अत्यंत चतुर आहे. त्याच्यासारखा चतुर कोण नाही. खाली उड्या हाणतात काय काय लोक. मिलय शहाणा आहे, मिलय शहाणा आहे. चिपड्या तू यासारख्या शहाण्याला जनजन्म घातलाय, तो किती शहाणा असेल याचा विचार करणं नालाय का. विठाला काही काही माणसं मायासारखा चालूच कोणी नाही. तुझ्यासारख्या चालूला जनजन्म दिलाय, तो किती चालू असेल विचार करणं. सगळा चालूपणा तिथून सुरू होतो. तो जगाचा बाप आहे. काय चातुर्य असेल मालकाकडे. देव चित्तात राहावा, नित्य भजन करावा, याच्याकरता शरीर मानवी लागते. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती, मशिकाय तीर्थयात्रे जाती, शेळ्या काय हरी हरी म्हणती. कसं शक्य आहे ते.
नाही, याच्यासाठी मानवी शरीर लागेल. मग मानवी शरीर तुकोबार आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला जात कोणती देऊ? तुमच्या माझ्याकडे जो पांचटपणा आहे ना, तो तुकोबारायकडे नव्हता. फार दूरचा विचार होता तुकोबारायचा. तुकोबारायने सगळ्या जाती वाचील त्या. तुकोबारायने असा विचार केला, ह्या जाती तपासल्या, मला एखादी जात दाखवा, त्या जातीत माणसं दारू पित नाहीत, मी त्या जातीचं मंदिर बांधितो. सापडली का अशी कुठं जात? नाही. प्रत्येक जातीत नालायक माणसं आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून मला जातीत अडकू नकोस, एखाद्या कुळात अडकू नकोस, संपत्तीच्या विळख्यात अडकू नको. जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. नको अडकूच देवा मला याच्यामध्ये. हे सगळं जळालं तरी हरकत नाही, मला कुळाचा संबंध नाही, मला जातीचा संबंध नाही. एका ठिकाणी महाराजांचं गोड वाक्य, जन्म हो का भलते याती, अष्टादश संतांचं वाक्य, जन्म हो का बलते याती परिमिन चुके हरिभक्ती. एका ठिकाणी आईसाहेबांचं वेगळं वाक्य, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे, साध्वी जनाबाई आईसाहेब म्हणतात, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, त्याचं कुळ नाही पाहायचं, पण तो वारकरी असला पाहिजे. पंढरीचे वार त्यांचे पाय माझे श्री, त्यांचे पाय माझे, नामचिंतन करणारा वारकरी असतो. सगळी कीर्तनकार वारकरी असतात, डोक्यातलं काढून टाका. सगळी गायक वारकरी असतात, डोक्यातलं काढून टाका. दादा राग येऊ देऊ नका, सगळे पक्वादे वारकरी असतात, डोक्यातलं काढून टाका. कीर्तन करणं ही बोलण्याची कला आहे, पक्वाद साथ करणं ही एक देवानं दिलेली कला आहे, गायन ही एक कला आहे. आपल्यापेक्षा मुसलमानाकडे जास्त गातात लोक. वारकरी कला नाही, वारकरी हा इथला संबंध आहे. विठाला वारकरी होण्यासाठी नामधारक व्हावं लागेल. आणि देवा मला नामधारक कर, अविरत मी तुझ्या नाम माझ्या मुखात राहावं हे देऊन टाक. बाकी हे सगळं जळालं तरी हरकत नाही. तुका म्हणे देवा जेणे घडे तुझी सेवा. शेवटी काय गोड मागणी केली, देवा मला असं देऊन टाक, मी जे जे करेल ती तुझी सेवा घडी पाहिजे. एखादी बाई मालक तिच्यापेक्षा जास्त जर थकलेली असतील, तिचा नवरा, आणि कीर्तनाला येण्याची इच्छा आहे पण चालता येत नाही एकट्याला, त्या धर्मपत्नीनं आपल्या पतीला एका हातात काठी दिली आणि एक हात आपल्या हातात घेतला, आणि आपल्या नवऱ्याला आधार देऊन जर ती इथं मंदिरात घेऊन येत असेल, स्वतः खुर्ची एका हातात आणली असेल आणि खुर्ची मालकाला बसायला टाकून, मालक इथं बसून ऐका, तुम्हाला तिकडे येता येत नाही, इतकी जर सेवा करीत असेल तर पंढरपुरातल्या मालकाची सेवा केल्याचं तिला पुण्य भेटते. जेणे घडे तुझी सेवा, ही सेवा आहे. आपल्या आई वडिलाचा जर कोणी आदर करत असेल, श्रद्धेनं सकाळी स्नान झाल्याच्या नंतर दर्शन घेत असेल, एखाद्या वेळेस त्याचं मारुतीरायाचं दर्शन चुकलं असेल, चुकू नये पण जरी चुकलं असेल, पण आई वडिलाचं दर्शन कधीच चुकवत नसेल तर विश्वातल्या सगळ्या देवांची सेवा केल्याचं पुण्य तिथं मिळते. जेणे घडे तुझी सेवा.
एक सांगू काय एखाद्यानं पंढरपूरची वारी केली नसेल, नसन भेटला वेळ बिचाऱ्याला, पाकिट घेऊन भेटत नाही, तर मग तुम्हाला काम करणाऱ्याला कुठं पाकिट असते? नसल केली पंढरीची वारी त्याने, नसल आला कीर्तनाला, नसेल आला भजनाला, पण त्याच्याकडे 2-4 गायी म्हशी बैल जर असतील ना पंडित भाऊ, आणि वेळ न चुकता त्या गायी बैलांना म्हशीला जर टाइमला पाणी आणि चारा करीत असेल, तर पंढरपुरातल्या मालकाची सेवा आहे. जेने गायीची सेवा घडली असेल, ज्या बैलाच्या पाठी मानेवर आपण आऊत देतो, जू देतो, त्या वखरावर उभं राहून दिवसभर आऊत आणतो, थकून जातो तो बैल. रात्रभर खाल्लेला चारा दुपारी 2च्या नंतर पाण्याच्या सुपात त्याच्या शेणावाट पडतो, त्याचं शेण सुद्धा घट्ट पडत नाही. इतका आपण उभाट्या राहून एक दगड टेकून मका कापून घेतल्याच्या नंतर ट्रॅक्टरला खर्चाला पैसे लागतात म्हणून आपण त्याच्या बुडख्या उभं राहून काढतो. पण त्या बैलाला जर वेळेला चारा आणि पाणी दिला तर काशीतल्या मालकाची आणि पंढरपुरातल्या मालकाची सेवा, जेने घडे तुझी सेवा. एखाद्या व्यक्तीने आपल्याला रस्ता विचारला असेल, रस्ता, आणि त्याच्यासाठी 5 मिनिटं थांबून आपण जर त्याला रस्त्याचं मार्गदर्शन केलं असेल, बाबा संभाजीनगरला जायचंय तर अशा अशा रस्त्यानं जा, हासा जर गोडसा मार्ग दाखिला असेल, तर जेने घडे तुझी सेवा. अशी काही चांगली कामं आहेत की ती कामं केल्याच्या नंतर भगवंताची सेवा घडते. देवा मला असं देऊन टाक की जेने घडे तुझी सेवा. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने, रसरशीत अंतकरणाने, प्रेम भावनेनं चालत असलेली ही जुनी, मला वाटतं 153 वर्षाची परंपरा आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ फार फार दुप्पट, स्वातंत्र्याच्या दुपटीतला काळ. त्यावेळेस पासून चालत असलेली ही परंपरा, त्यावेळेला रोवलेली धर्माची पताका, ही आस्थागत तुम्ही गावकऱ्यांनी ती तेवत ठेवली, चालवत ठेवली. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. गावातील तरुण असतील, ज्येष्ठ असतील, आबालवृद्ध असतील, सर्वांना प्रणाम करतो. नित्याप्रमाणे गोरक्षनाथ महाराज याही वर्षी संपर्क करत राहिले, त्यांनाही धन्यवाद. अप्पासाहेब तन्मन धनानं उभं राहतात. मला गोरक्षनाथ महाराज म्हणले आमची मारुतीराय नवसाला पावणार आहेत. म्हणलं मला काही नवस करायचा नाही, माझ्या सगळे नवस पूर्ण झाले, मला कुठलाही नवस करायचा नाही, सगळी माझे नवस पूर्ण झाले. पण धर्म कार्य करणारा सरपंच या गावात आहे, त्याला अशी सद्बुद्धी मारुतीरायना आप्पासाहेबाला द्यावं इतका त्याच्याकडे नवस करेल. विठाला बेटा नित्याप्रमाणे संपर्क करत होते. योग असा झाला, तारीख त्याच्या बोलण्यात का आमच्या बोलण्यात मग कालची डायरीवर टिपली. सकाळी फोन आल्यावर आमच्याही डोक्यावर टेंभा पेटला, बापरे आता कसं करायचं. पुढच्यानं ऐकलं, सगळ्या गोष्टी झाल्या, जमलं. त्याच्यामुळे हल्लीच्या कीर्तनातल्या तारखा जरा विचारपूर्वक 2-3 फोन ऐकूनच घेतल्या पाहिजे. अवघड होतं कधी कधी. पूर्वीचा काळ वेगळा होता, आता लोक वेगळे सुपाऱ्या फोडणार, तिसराच काहीतरी लावणार. त्याच्यामुळे चला, मारुतीरायाची कृपा आहे, सगळ्या गोष्टी होत गेल्या छान. गोरक्षनाथ महाराज संपर्क करायचे गावकऱ्यांच्या वतीनं, तरुणांच्या वतीनं, गावातल्या ज्येष्ठ सत्पुरुषांच्या वतीनं. आप्पासाहेबांचा बी त्यांना आग्रह असायचा, साऊंडवाले तुम्ही पण छान आहेत, असते सगळ्यालाच भेट जाय बाबा. विठाला विठाला गोड मृदंगाचार्य आमचे प्रमोद महाराज. मृदंगाच्या बाबतीत परमोच्च शिखर गाठले प्रमोदनं, म्हणून प्रमोद बाला धन्यवाद.
दोन्ही कुलते माऊलींचे चिरंजीव आहेत. माऊली सुद्धा आहेत, कुलते महाराज सुद्धा. आधी करून विनेकरी बाबा, संस्थेचे विद्यार्थी, चोपदार, सगळ्यांना चोपदार माफ करा, नाचू दिलं नाही, क्षमा असावी, तेवढ्याबद्दल माफ करा. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली उपस्थित श्रोते जनार्दन, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची साधक, देवादिदेव विश्वनाथाची, मारुतीरायांची, विटेवरच्या मालकांची, अष्टादश संतांची, या पवित्र वारकरी संप्रदायाची तुम्ही अनुयायी असलेले गोडसे शिवस्वरूप श्रोते, तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला आगी लागो तया सुखा. परत देहूतली मालक स्वयं देवाला म्हणतात, देवा दे सुख, देवाचं नाव घेऊ देत नाही, त्या सुखाला आग लागो. चांगल्या लोकांनी एखादा शब्द टाकल्याच्या नंतर ती शब्द झेलण्यासाठी माणसं तयार आहेत. म्हणून शक्यतो कीर्तनकारांनी शब्द टाकत असताना आपल्या शब्दाचा प्रयोग समाजात कसा होता आहे, समाज आपल्याकडे काय बोट दाखवेल याचा विचार करूनच शब्द वापरत जावा. आत्ताच्या आमच्यासारख्या कीर्तनकारांनी याची दक्षता घ्यावी. तुकोबारायच्या बाबतीत तुकोबारायच्या मुखारविंदातून शब्द पडला, आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. चारवाक नावाचा हरामखोर उठला. त्यावेळेला एकच होता. पूर्वी दगड उचलल्यावर विचू निघत होते, आता दगड उचलल्यावर हरामखोरच निघतील. पण एक लक्षात ठेवा, दुसरी एक गोष्ट सांगतो, चारवाकाला वाईट म्हणणारा, शिव्या देणारा मीच आहे भाऊ, अप्पा मीच आहे. पण चारवाकामुळे माणसं नीट चालतात हे बी लक्षात ठेवा. इतकं लक्षात ठेवा, इतकं लक्षात ठेवा. तुमच्या शब्दाला कमेंट टाकणारी जर माणसं नसतील तर तुम्ही कपडे सोडूनही पळता, तरी म्हणता मी चांगलाच आहे, नागवा पळतान तरी म्हणतात मी चांगलाच आहे. भीत झालं पाहिजे. हे त्याच्यामध्ये एक दोन टक्के अंशाता लोक वेगळी असतील, पण बाकी लोक सात्विक असतात. मग ही चारवाक सगळीच वाईट असतात असं डोक्यातलं काढून टाका. चारवाक उठली आणि श्रुतीकडे गेली. श्रुती पत्रकार होती आणि श्रुतीला सांगितलं, हे श्रुती माते, तुकोबाराय सुखाला आग लागो म्हणतात, आणि तुकोबारायच्या बाबतीत जर पाहिलं तर काय सुख आहे तुकोबारायकडे. तुकोबारायची एक पत्नी भाकरी करता, म्हणजे भाकरी अन्न करत गेली. भाकरी नाही भेटली तुकोबारायच्या पत्नीला. इतकी परिस्थिती तुकोबारायची बिकट होती. तुकोबारायला स्वतःच्या वडिलाचं श्राद्ध करत असताना सामुग्री नव्हती घरी. ही तुकोबारायची परिस्थिती होती. आणि त्या तुकोबारायनं सुखाला आग लागो म्हणावं, यांच्याकडे सुख आहे का, असा चारवाक श्रुतीला म्हणत होता बुवा. पण श्रुतीनं चारवाकाच्या नादी नव्हतं लागायला पाहिजे. श्रुतीची बी कॅसेट गुंडाळलेली. श्रुती म्हणजे जगातली पहिली पत्रकार. इकडे वेदाची श्रुती वेगळी आहे. हा, कधी कधी वाचनात संदर्भ ठेवत जा. ही श्रुती वेगळी, आणि वेदाला सुद्धा आपण श्रुती म्हणतो ती वेगळं. श्रुती म्हणे मलाही तसं वाटतंय, तुकोबारायकडे सुख तर काहीच नाही. श्रुतीच्या अंदाजात असं सुख असते की ज्याच्याकडे पैसे आहेत त्या लोक सुखी म्हणत असते. पैशावाले सुखी असते असं कोण म्हणते. 150 कोटी एक जणाकडे प्रॉपर्टी होती लिखित, म्हणजे कोणतं जरी शासनाचं काही आलं तरी त्याला कोणी वाईट करू शकत नव्हतं. आणि झाकल्या झोकलेली 100 कोटीची प्रॉपर्टी, हिचा काही मिळच नाही. म्हणजे बुडातल्या बंडलाचे रबलं इतळले तरी त्याचा हात लागला नाही, त्याच्याकडे इतके पैसे. पण पोट्ट 1:30 वाजता बुट हरपून येत होतं संध्याकाळी. सुख असेल का त्याला. 150 ही 100 250 कोटीची प्रॉपर्टी आहे. पण ज्याचं पोट्ट बुट हरपून येत असेल त्याच्याकडे 1000 कोटीची जरी प्रॉपर्टी असेल तर त्याला सुख कसं असेल. पैशात सुख असते का. 6 श्रीमंतापैकी रावणाची यादी आहे 6व्या क्रमांकात. अलीकडचे 5 सोडून द्या. 6 श्रीमंत झाले पुराणामध्ये, त्याच्यापैकी रावण यादीत आहे, तो 6व्या क्रमांकाचा आहे. त्याच्या अलीकडचे कोण, राजा भरत होते. भरत हे 1 नंबरचे, जड भरत नाही, भरत. विश्वात सर्वोच्च शिखर गाठलेला, श्रीमंतीचं शिखर गाठलेला कोण असेल तर भरत. जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. भरताग्रो संस्थितां भारतायां देशास पवित्रायां
भरताग्रो नय भयो इंदु तटानाम आपांपती निर्भय व्याप्ते कृषी कर्मा सुदोरयो नाम भरताग्रो राज्य संस्थिताम देशायाम भारत देशायाम. ज्याच्यामुळे देशाला भारत देश नाव पडे तो सर्वोच्च एक नंबरचा श्रीमंत, त्यालाही 3 ठिकाणी सुख भेटलं नाही तर 2-4 हजार डायरीच्या पुढून ठोणाऱ्यानं कशाला येड्यावानी करायचं. विठाला विठाला गोरक्षनाथ महाराज पुढं सारखा व्हायरल मोठे माग. हो त्याच्यातलं दिसत नाही, चटका दिल्याशिवाय राहत नाही. हो ना, लाईन मोठी चालू असती बाबा, आणि ती चालू असल्यावर चटका देते. विठाला 4 ठिकाणी सुख भारताला भेटलं नाही, ज्याच्यामुळे देशाला भारत देश म्हणतात. नाही सुख भेटलं, नाही सुख भेटलं. श्रुती त्या पत्रकार श्रुतीच्या लक्षात आलं नाही की तिला असं वाटलं की पैशानं श्रीमंत असतात. नाही. श्रुती गेली आणि तुकोबाराने विचारलं, महाराज तुम्ही सुखाला आग लागू म्हणतात, पहिलं तुमच्याकडे सुख आहे का? तुकोबाराय ते काय महत्व असेल महाराज? विश्वाच्या मालकाच्या अंतःकरणातलं अधिराज्य निर्माण करणारं वैभव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. स्मित हास्य केलं. महाराज मारणाऱ्याचे पाय दाबावा ही ज्यांच्याकडे शांती असेल ते तुकोबाराय किती शांत असतील कल्पना करा. मंबाजी बोला मारलो तरी पण हातपाय दाबले. तर ते श्रुतीने एक प्रश्न केला. तिने सांगितलं प्रश्न माझा नाही, चार्वाकांचा आहे. मूर्खांचे प्रश्न चांगल्यांनी प्रदर्शित केले नाही पाहिजे. मूर्ख चांगली सुद्धा मूर्खाच्या यादीत येत असतात. तुकोबाराने सांगितलं, हे श्रुती माय ते शब्द प्रभू आहेस तू, तुझ्याकडे फार शब्दाचा साठ आहे. सांगतो माय, मी पैशानं जरी गरीब असेल, धनधान्यानं ज्वारी गव्हानं मका तांदळानं जरी मी गरीब असेल, पण माझ्याकडे सुख आहे, सुख आहे, सुख आहे. श्रुतीला एकच प्रश्न केला, हे विश्व कोणाच्या सत्तेवर चालतंय? श्रुतीनं सांगितलं देवाच्या. कोणाच्या सत्तेवर चालतंय? देवाच्या. देवाच्या. मी प्रमाण सोडतो तुम्हाला. देवाच्या सत्तेवर चालतंय. सत्तेवर विश्व चालतंय त्यावर ते देव किती मोठा असेल. श्रुतीनं सांगितलं, चार्वाकानं सांगितलं, त्याच्या इतका मोठा जगात कोणीच नाही. मग जगात मोठा असलेला देव ज्याच्या कृपेने विश्व चालतंय त्याला सुख द्यायचं काम आम्ही करतो. त्याच्याकडे सुख नाही म्हणून त्याचं घर सोडून तो आमच्याकडे आलाय. तुझी या सुखा या
अर्थात संत सदनी राहिला, सुख मात्र संतांकडे, संतांकडे. याच्या पुढचा पुरावा पहा. बार्त्रिक 36 वर्ष पैठणच्या मालकांकडं धुनी भांडी करण्यासाठी राहिला, सडा सारवण करण्यासाठी राहिला, पाणी भरण्यासाठी राहिला, गंध उगाळण्यासाठी राहिला, वाटेल ते काम करण्यासाठी पैठणच्या मालकाकडे राहिला. याच्या पलीकडे सांगू, वाचमनकी करण्यासाठी राहिला, दत्त चोपदारी करी. बार्त्रिक 36 वर्ष नाथांच्या घरी राहिला का? तिथं सुख मिळते, सुख मिळते, सुख. देव एक अशी व्यक्ती आहे की ते संतांकडचं सुख घेत असताना फुकट घेत नाही. मनोनी सेवा करी त्यांची, संतांचे सुख झाले या देवा, सुख झाले या देवा, सेवा करी संताचं सुख देवाला झालंय, हे फुकट नकोय. मनोनी सेवा करी त्यांची. श्रुती नाक खाजू लागली. अपमान झाला. आपण एवढ्या मोठ्या अधिकारी माणसाला टोचवलंय, नाक खाजिलं, आणि 4 वाक माती उकरीत होता भाडवा. अरे बापरे, तुकोबरायचं सुख आहे. म्हणजे या लोकांकडे सुख आहे आणि आहे त्या गोष्टीचा त्याग. आगी लागो तया सुखा, पण कशासाठी? जेने हरी न ये मुखा. जे सुख देवाचं भजन करू देत नाही त्या सुखाला आग लागो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे झाले. मला वाटतंय शरण शरण जे हनुमंता मी गेल्या वर्षीत घेतला होता का अभंग, असं वाटतंय वृक्षनाथ. अरे माऊली आहे की नाही, गेल्या वर्षी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे झाले आणि सीताई साहेबाच्या म्हणण्यानुसार मारुती राहायचं एक आसन दरबारात तयार केलं. राजभाऊ, दरबारात तयार केलं, दरबारात. तर ते आसन करण्यासाठी कोणाकोणाला विचारलं असेल ते का तुमच्या माझ्यासारख्या महाराजाला बसायला टाकलं असेल का? ते मी यांच्याकडे गेलो तर यांच्या बंधून 50 लाईट लावली माझ्यासाठी, 2-3 टोपली फुलं टाकली मला. तर मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या घरी बसायचे म्हणलं त्याला आसन कसं असेल? ते मारुतीरायाचा संन्यास धर्म, ते वागणं, ती वैचारिक पातळी हे मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे पारडं नाही तर अजून नाही. खूप दिवस गेले देवाचे आणि एक आसन तयार केलं. ते एका कीर्तनात ऐका कसं होतं, काय होतं ऐका. मी आगी लागवतोय असं का सांगतोय. ते आसन तयार केलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, लखनलालजी, भरत शत्रुघ्न, श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिलाई साहेब, जगज्जननी सीताई साहेब, हे 8 लोकांनी मारुती राहायला विनंती केली. 8 लोक, 8. लक्ष्मणजी शेषाचा अवतार, मर्यादा पुरुषोत्तम विश्वाचे मालक रामचंद्र, सीताई साहेब, वैराग्याचं मूर्तिमंत टोक उर्मिलाई साहेब. काय असेल महाराज, काय वैभव असेल. या सगळ्या लोकांनी मारुती राहायचं फक्त दर्शन घ्यायचं राहिलं. काकुलती येणे म्हणजे दर्शनच घेणं, त्याच्या पलीकडचा विषय झाला. मारुती राय, हनुमंता, केशरी नंदन, अंजनी नंदन, ऐका ना, ऐका ना अंजनी नंदन, ऐका ना. सीताई साहेब जवळ आल्या. मारुती राय मागे मागे सरकत होते. बाळा, आई साहेबाचं वाक्य, हे बाळा, हनुमंता तू बसणार आहे सभेत. मी नाही बोलायलो बरं का, सीताई साहेब बोलतात. बसणं सभेत, बसणं. मारुतीरायनं सांगितलं, आई साहेब तुम्हाला कधी वाटते मी सभेत बसणार नाही? मी बसणार आहे ना, बसतो मी सभेत. कोण म्हणते मी बसणार नाही? हनुमंता, तुझं कुठं बसणं असेल, काय असेल ते तुझं तू ठरवलं असेल, पण आम्ही जे ठरवलंय ते ऐक. काय ऐकायचंय? मालकांनी तुझ्यासाठी अट्टहास करून एक आसन तयार केलंय की आतापर्यंत आमच्या दरबारातल्या मंत्र्याला, महामंत्र्याला, सुमंत्र्याला, प्याद्याला, गुमास्त्याला आणि स्तुती पाठकाला अजून ते आसन नाही. महामंत्री असेल,
प्रधान असेल सुमंत, नाही ते असं. एक सांगू हनुमंत, हे आसन करण्यासाठी सायास मालकांच्या आसनापेक्षाही जास्त कष्ट लागलेत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना जे सिंहासन होतं, लखनलालजीला जे सिंहासन होतं, भरत शत्रुघ्नांना जे सिंहासन होतं, याच्यापेक्षा जास्त कष्ट हनुमंत तुझ्या आसनासाठी गेलेत रे बाळा. ऐक रे मारुती राया. सीताई साहेब म्हणतात, ऐक रे मारुती राया. काय काय सीताई साहेबाच्या डोळ्यातले पडलेले पाण्याचे थेंब मारुती राया हातावर झेलत होते, हातावर झेलत होते, हातावर झेलत होते. वंजळ भरल्याबरोबर हृदयाला लावायची. प्रेमाचे अश्रू होते, ते आनंदाचे अश्रू होते, अंगाला लावले. सीताई साहेब म्हणाल्या, हनुमंता, माझ्या डोळ्यातून पडलेल्या करुणेच्या प्रेमाच्या अश्रूवर इतकं प्रेम करतो आणि माझ्या शब्दावर करत नाही, काय वागणं आहे तुझं? ऐका नाही साहेब, मी काय तुमच्यावर प्रेम करतो? तुमच्या डोळ्यातलं पडलेलं पाणी जे मी माझ्या हृदयाला लावले, ते हृदय सांगेल मी तुमच्यावर किती प्रेम करतो. आणि छाती फाडली, पंचायतन दाखल हृदयात. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, सगळं पंचायतन दाखल. विटेवरच्या मालकाने मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी आंघोळी बोटात घातली. काय मारुती रायाची आपल्यावर श्रद्धा आहे, काय भक्ती आहे. संध्याकाळी बसले, सुमंताला विचारलं, प्रधानजी जी, एवढी हनुमंताची आपल्यावर भक्ती आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, करुणा आहे, लळा आहे, दृढ इच्छा आहे, श्रद्धा आहे, आपण टाकलेल्या आसनावर का बसत नाही? कारण काय असेल? काय कारण असेल? सुमंतजीनं सांगितलं, प्रभू, हे तुम्ही मला विचारता ना, पण बंदी रात्र मी झोपलो नाही. मी एकच विचार करत होतो की जे कुटुंब मारुतीरायासाठी इतकं लळा गाते आणि ते कुटुंबावर मारुतीरायाची इतकी श्रद्धा की मारुतीरायाने हृदयात ते कुटुंब बसवलंय. आणि मग या कुटुंबानं टाकलेलं सिंहासन, या कुटुंबानं टाकलेला पलंग, या कुटुंबानं टाकलेली ती खुर्ची, याच्यावर मारुतीराय का बसत नसतील? बंदी रात्र गेली, नलवे माझिया नयनाची पाती. प्रभू, माझं वरचं पापण खालच्या पापणाला लागलं नाही. बंदी रात्र मी नुसतं परपटलाकडे पाहत बसलेलो होतो, विचार करत होतो काय असेल, काय असेल. आपण विचारायचं का? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना सांगितलं, आपली विचारण्याची क्षमता माझ्यात नाही. काय भक्तीचं सूत्र असेल, देव भक्तीत बांधलेलं आहे, मी नाही विचारू शकत. सुमंतानं सांगितलं, प्रभू, मारुतीरायाला एखाद्या वेळेस वेळ प्रसंगी मी विचारेल. 8 दिवस, महिना, 2 महिने गेले आणि देवाने विचारलंस का? नाही. हिम्मत होत नाही प्रभू विचारण्याची, हिम्मत होत नाही, हिम्मत होत नाही. आणि एके दिवशी एक महात्मा दरबारात आले. महात्मा दरबारात आल्याबरोबर सिंहासनावरची सगळीच माणसं पळत गेली आणि त्या महात्म्याच्या चरणावर लोळण घालतात. उभ्या उभ्या प्रभू रामचंद्रांना काम सांगितलं. प्रभू रामचंद्रांना ते मान्य केलं आणि महात्मा निघून गेले. सुमंतानं सांगितलं, आपल्याकडे नवीन अतिथी आल्याच्या नंतर त्याच्यासाठी आज एखाद्या मोठ्या लग्न कार्यात VIP कक्ष असतो ना राजू, तिथं मुद्दाम तितकी दोरी बांधलेली असते, आहे का नाही अजय? हो, हे VIP कक्ष. हो, मग त्याच्यात रंगारंगाचं पाणी पिऊन येणारे का असं ना, फक्त पैशावाली पाहिजे. मी रंगारंगाचं पाणी म्हणतो, मी काही कशाचं नाव घेत नाही. VIP कक्ष, त्यांच्यासाठी स्वतंत्रता असते. हे पुन्हा म्हणायचे, यायला कसं काय वरी घेतलं? हे परिसरातलं कीर्तनच सोडित नाही. मी आल्या म्हणलं, पंडित भाऊ आले असतील, आता त्याला म्हातारं म्हणायचंच नाही, मीच म्हातारं ती पोरग. विठाला विठाला. आणि त्यांच्यासारखे तुमच्यातले पण खूप परिसरात कीर्तन ऐकायला जातात, पण तुम्ही जवळ येत नाही, त्याच्याकरता ओळख होत नाही. ओळख होत नाही, आहे की नाही राजू? असंच म्हणावं लागेल ना. हेच दोघं चौघं येतात असं नाही, तुम्ही पण फार येतात. फक्त काय, तुम्ही कीर्तन ऐकतात प्रेमानं, आनंदानं, मला आशीर्वाद देतात आणि निघून जातात. तुमच्याही पाठीमागे वेळ नसतो. चला, VIP कक्ष होता, त्या कक्षात आली नाही ती महात्मा.
सुमंतानं संध्याकाळी देवाला प्रश्न केला, देवा काय प्रकार आहे? ते म्हणले मला तुला हेच विचारायचं होतं प्रधानजी, मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की काय ही सुद्धा महात्म्य आहे, भगव्या कपड्यातला महात्मा आहे, बसले नाही VIP कक्षात. चला म्हणले. मारुतीराय बसले नाही, त्याच्यातलं 10-5% मी विसरून गेलो, पण 90% अजूनही अंतकरणात आहे, हनुमंतानं आपलं काय केलं नसावा. एक प्रधान होता, थोडा चरचर होता. असतात राजकारणात काही गोड बोलणारे असतात, काही चोंभाळे असतात, काही चरचर बोलणारे असतात, काही बोलून दाखीत नाहीत, करणीला चुकत नाही, असे बी असतात. तसा तिथे एक प्रधान होता. इथे कोणी असतील तर अंगावर घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मग राजकारण पंढरपुरातले, मला तुमच्याहून काय घेणे, फुकट कळण शेंडी वळवळ, तुमच्यात पडल्या मोद धोतर फाटन, विठाला विठाला तुम्हाला ते असावं असावं. खर तर ज्याला वारकरी संप्रदायाची गोडशी नाळ कळाली त्यानं सरपंच होण्याची पण इच्छा नाही केली पाहिजे. आमचा मित्र एक चांगला गात होता हो, परिसरात त्याची एक तारीख रिकामी नाही, तो सरपंच व्हाल. मी नको रे, ते म्हणला तुला मोह खपतच नाही. हो, 22 गाई, 6 मशीन, 3.5 एकर जमीन लिहून दिली, झाला तर नाही, ती सुटली नाही. आता नाशिकला गट्टू उचली, तू सिमेंटाचा कारखाना आहे गट्टूचा, तिथं म्हणलं कसं गार लागायला. आता तो लय मायावर वस्कू लागला पिसाळलेल्या मांजरावानी. हो, अशी गोष्ट आपण नाही तिकडे पडायचं. आपलं हे सगळे राजे आपल्या पाया पडतात नाही, याच्यापेक्षा कोणतं घेता? विठाला विठाला. हे जरा जोरा कीर्तनाची पाकिट बी बसू देत नाही, वळवळ करतात माणसाला, वळवळ. काय करू काय करू, काय गाव खातू का काय सोमळ्या. विठाला विठाला. नेहमी सांगत असतो, अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे, मोठ्याचं वाक्य, पैसे कमीनं कोणालाही जमत असते, टिकवणं सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. पैसे कमवायला जितकी ताकद लागते का त्याच्या 1000 पटीनं पैसे टिकवायला लागत असते. म्हणून हे एखाद्या गोष्टी आल्या म्हणजे असं वळवळ 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 नाही केलं पाहिजे, नालीतल्या किड्यासारखं विषावत राहिलं पाहिजे. ते प्रधान होता, थोडासा वाईट नव्हता, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या दरबारातला वाईट कसं म्हणता येईल, पण थोडा चंचळ होता, चरचर बोलणारा होता. माझ्यासारखा येडपट असेल जरा बोलण्यात. मारुतीराय एक बोलायचं तुम्हाला. मारुतीराय म्हणले, किती दिवसापासून तुझ्या डोळ्याहून, गालाहून, कपाळाहून, ओठाहून मी लक्षात घेत होतो की तुला काहीतरी बोलायचंय, आणि तू जे बोलणार आहेस का ते मला आधीच माहिती आहे. तू एकच विचारित असशील की मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रावर तुमचं इतकं प्रेम आहे, तुम्ही हृदयात ठेवलंय, आणि मग ती खुर्ची टाकली, ती गादी टाकली, तो पलंग टाकलाय, ते काय काय सोफा टाकलाय, तुम्ही त्याच्यावर का बसत नाही, हेच विचारायचं होतं ना. प्रधान म्हणला, अरे बाप रे, तुम्हाला तो मनातलंच कळालं. ते म्हणलं, कळण्याचा काय विषय, हीच खुमखुमी होती ना तुमची प्रधानजी की मी याच्यावर का बसत नाही. मला उत्तर द्या, तुम्ही या राज्याचं प्रधानपद निभवता, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या नगरीतलं तुम्ही प्रधानपद निभवता, पण या खुर्चीवर बसल्याच्या नंतर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या नामाचा जप किती करता. ते प्रधान म्हणला, काय बोलायले मारुतीराय, हे दप्तर लिहता लिहता आणि वह्या काळ्या करता करता, सह्या करता करता, आणि 15-25चे बजेट काढता काढताच मेळ लागन आणि हे सगळा, आणि का भजन करू. मारुतीराय म्हणले, बेट्या तू प्रधान असून या खुर्चीवर बसल्यावर भजन होत नाही, तर मी याच्यावर बसल्यावर देव कुठं आठवण. म्हणून देवानं जरी मला आसन टाकलं असेल, पण हे आसन जर मला देवाचं भजन करू देत नसेल तर मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
ज्या आसनावर बसल्याच्या नंतर त्या आसनाच्या लालसेपोटी, त्या आसनाच्या वैभवामुळं, त्या आसनावरच्या गर्वामुळं त्याच्यावर निर्माण झालेल्या फार मोठ्या अहमपणाच्या गंडलामुळं या जिभेला त्याचं नाव येत नाही, म्हणून त्या सुखाला आग लागो. बसतोय दरबारात पण गुडघे टेकून, डावा गुडघा टेकून, उजव्या गुडघ्यावर हात जोडून मारुतीराय रामप्रभूच्या मंदिरात मारुतीरायचं अधिष्ठान. तिथे खुर्चीव नाही, सिंहासनावर नाही, पलंगाव नाही, गादीवर नाही. नको, आगी लागवत आहे सुखा, ते सुख मला भजन करू देत नाही. मोठा माणूस होता एक, फार मोठा, फार मोठा. आपल्याकडे मोठं त्याला म्हणते, जाऊ द्या कशाला हिचकायचं ते. मोठा माणूस आहे, मोठा, की ज्याला सकाळी आंघोळ करताना एक उटणं लाईत होते, उटणं. तर त्या उटण्याचा सुगंध घेण्यासाठी अप्सरा येत होत्या, अप्सरा. त्या व्यक्तीला आंघोळ घालीत असताना सूरसनई चौघडा वाजत होता. आणि अप्सरानं विचार केला, पंडित भाऊ, आपण या राजाच्या उटण्याचा सुगंध घेतो, आपण या उटण्याचा सुगंध घेतला आणि राजाला जर राग आला तो रागवेन, म्हणून आंघोळ होस तर सूरसनई चौघड्याच्या तालावर अप्सरा नाचत होत्या. मेनका, उर्वंशी, तिलोत्तमा, रंभा ह्या अप्सरा नाचायच्या आंघोळ होत असताना. काय राजा असेल, काय वैभव असेल त्या राजाचं. त्या राजाला आंघोळीला पाणी टाकायला 300 बायका प्रमोद, 300. सप्त्याहून गेल्यावर पाठ घास म्हणली तर पटकन पळत यायचं. तिथं 7-8 दिवस मुक्कामाला होतो, बाथरूम खरबड होती, तिलाच घासीत होतो रे. आता गंजा घामानं मळाली असेल, जरा घासती का, आणि आली तर समजायचं म्या नशिबवाने पाठ घास म्हणल्यावर बायकोनं पाठ घासली. हो, सांगून पाठ घासीत नसेल तर समजायचं आंधळ घोडीशे पांदळ भला आणि अवकुशळ बायकोशे रंडका भला. कर्कसे संगती दुःख उदंड फजिती. मग वाक्य का, नैवम गांजा कसम लिखितम, नैवम गिरगावकर लिखितम. सात्विक पुण्यवान माणसं 300 बायका स्नान घालायला. सुलेपनम सुगंधी द्रव्याना येन सुरसनयात्याम वाद्यानाम अप्सराम नृपदन्यासोयु. पदन्यास म्हणजे नाचणे. हो, पदन्यास म्हणजे नाचणे. अप्सरा नाचायच्या. वैभव काय असेल, बायका होत्या 1800 बायका, 1800. किती सुंदर. तरुवर शाखा प्रसन्नती, ए शाखा तरुवर प्रसन्नती, माल्याधिनी भयवतो स्थितानाम पुष्पभो व्यालाक्षयो. तनुच्या गंधाने, तनुच्या सुगंधाने अऋतुम पुष्प प्राप्तेय. ऋतुपुष्प नाही, ज्या ऋतूमध्ये झाडाला कधीच फुल लागत नाही अशा झाडाखाली त्याच्यापैकी कोणती जरी एक गेली तर तिच्या तनूच्या सुगंधानं झाडाला कळ्या लागत होत्या. काय सौंदर्य असेल. आपण सौंदर्याच्या यादीत नाही. एक जण म्हणला मी लय सुंदर दिसतो. म्हणलं कस करू तू, मग हानतूक माया थुतरीत. तू सुंदर दिसतो मग कस करू, तुला डोक्यावर घेऊ का खांद्यावर घेऊ का काय करू, का तू लोणचं घालू. ते बी खात नसतील माणसाचं. काय हिडपटेस का काय म्हणलं. काय जुनी माणसं म्हणायचे, काय तुला मीठ लावून चाटायचंय का, अशी मन होती की नव्हती आपल्याकडं. नसती रूपानं दिसती काम करीत नाही, सगळे म्हणते सुंदर दिसती काय मीठ लावून, अशा बायका म्हणायच्या. बरं जुन्या खेड्यातला जन्म आहे माझा. एक जण म्हणला मी पाय ना कसा भारदस्त दिसतो. हो, तो लोणचं घालायचं मेल्या. म्हशीला पाणी पाजीनं, बैलाला पाणी पाजीनं, काम करीनं, काही नाही कामाला कधी मधी खाल सगळ्याच्या आधी. हो, तो लोणचं घालायचं मेल्या. हे जुन्या बायकांचं. कधी कधी जुनं विसरायचं नाही बरं का. जुनं ते सोनं असतंय. जुने विसरले ते मेलेच समजायचं. विठाला कोणी एक जण म्हणला मी लय सुंदर आहे. म्हणलं मायाकडे काय तू सुंदर आहे का. हो, मंडळीला फोन लाव. त्याच्या लावला त्याने त्याच्या बायकोला फोन. मन एक हप्ताभर मी आंघोळ करणार नाही.
ते म्हणले पागल झालात का काय? ते म्हणला कसा बी होती, पण एक आठवडाभर आंघोळ करणार नाही, पाय धुणार नाही, तोंड धुणार नाही, भूक लागली की तसंच खाणार, झोप आली की तसंच झोपणार. ते म्हणले कशामुळं? ते काहीच नको, मला गुरु भेटलेत त्याच्यामुळं. ते म्हणलं पुढं? मी म्हणलं 8 दिवस नुसतं कच्चून 3 टाइम खायचं, आंघोळ करायची नाही, आणि 9व्या दिवशी तुझी बनेल माझ्याकडे दी. बनेलीला 6 पायाची घोडे झाली. तर मग कळतेच 6 पायाची घोडे. वा वा नाही वा. काय काय माणसं म्हणते वारे वारे नाही वा. कितव्या दिवशी बघला तू वा होत्या राजे भाऊ? पूर्वीच्या काळात, तुमच्या काळात साबणा नव्हत्या लहानपणी. बनेली कशात? पाणी उकळायची आणि त्याच्यात हलवायचे. चिकनीच्या बनेली होत्या, नागमणीच्या. उकळत्या पानात कपडे धुवायचे. वा होता त्या महाराज, वा होता त्या. मग काय सौंदर्य असेल आपलं. इतकी निर्मळ माणसं आहेत आपण. आपल्या निर्मळ माणसाच्या घामानं जर वा तयार होत असतील तर आपण किती गदळ आहेत. ज्यांच्या सुगंधानं झाडाला कळ्या लागत होत्या त्या सुंदर आहेत. आपण नाही सुंदर. आपण सुंदरपणाचं आव्हान आलो. भवाळ्या कापणं काय, लिपस्टिक लावणं काय, त्या का काय दरोजाला अडकायल्यात का काय येड्यावानी काय. हो अहो, काय काय माणसं सुद्धा दिवसात 30 बारे आरशाकडे. आमचा एक मित्र ते म्हणला, आता मित्र म्हणत नाही, मी पहिलं म्हणत होतो, भागवताव बसल्या लिपस्टिक लावायचा. हो भागवताव लिपस्टिक लावून. वक्ते बाबा म्हणायचे पुरुष जर हाती बायकासारखा नटच असेल तर तो त्याच्यामध्ये स्त्रीत्वाचा अभाव. विठाला विठाला अभाव नाही, भाव आहे, भाग आहे. अभाव शब्द चुकीचा बोललो. माणसानं मोजकं नटावं. अहो बाईनं तर दिवसात आरसा 2दाच पाहावा. 2दाच कंगवा पाहायला पाहिजे. जी बाई दिवसात 7-8 बाऱ्या कंगवा घेते तिच्या चपातीत केसन पिटल्यात, केस गावसणारच. हो, ज्याच्या घरी स्वयंपाकात केस सापडते समजायचं हिला जास्त नटायचा नाद आहे. हो हो, हे असं नाही येड्यावानी केलं पाहिजे, हिशोबात राहिलं पाहिजे. आमच्या संग माणूस होता, त्याच्या खिशात कंगवा, कुठं बी मिशातीच राहायचा. अरे नाही इचरी आहेस का काय रे? मिशा केस नाही डोक्याला, मिशा इचरी, तू येडपटवानी काही सोंग म्हणलं. काय नाटक बाबा हे. जाऊ दे. ज्यांच्या शरीराच्या सुगंधाने झाडाला कळ्या लागावं ते सौंदर्य किती असेल कल्पना करा. अशा 1800 बायका आगी लागतोय असो का सांगतोय. स्नान करत असताना आईनं वर्ण पाहिलं, पाठीवर थेंब पडला. तो संस्काराचा थेंब होता, जागृतीचा थेंब होता, आठवणीचा थेंब होता, उपदेशाचा थेंब होता. पाहिलं वरी गेले, देववस्त्र होतं ठेवलेलं देवघरात, भगव्या रंगाचं वस्त्र. आई काय झाले? काही नाही बाळा, 66 ओलांडलीस. मुक्तचंद, तुमच्या पायातला बूट मुक्तचंदांना येतोय. 1800 बायकांची चोजले पूर्ण करत असताना अध्यात्मात कधी पडलात? वर्षभर काय असेल आप्पासाहेब तुमचा असू द्या, पण ह्या 8 दिवसाकरता गावातली तरुण, वयोवृद्ध, ज्येष्ठ श्रेष्ठ, माय मावल्या, लहान मोठी सगळी एकत्रित धरून मारुतीरायाची 153 वर्षाची परंपरा 200 वर्षामध्ये न्या. या 8 दिवसाकरता, 8 दिवसाकरता देवाचं व्हा. बाकी तुम्ही तुमचं राजकारण करा. ते राजकारण करत असताना समाजाची सेवा जितकी घडेल तितकं करण्याचा प्रयत्न करा. 66 ओलांडली राजे तुम्ही. आई सांगते, आई राजे 66 ओलांडली. 1800 पत्न्याचं संगोपन करत असताना, ह्या राज्याची याच्यावर आरूढ असताना, याची चोजली घेत असताना, या शरीराला लालन पालन देत असताना वरची शिदुरी तुम्ही काय केली? बाजूला गेले, देवघरातलं वस्त्र घेतलं आणि बाजूला जाऊन अंगावरचं वल्ल वस्त्र काढून टाकलं आणि त्या देवघरातल्या वस्त्राची लंगोटी तयार केली. आई जमलं, भिक्षा कशात मागशील? माईनं स्वतःचा पदर पाडला. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे,
आईनं स्वतःच्या वात्सल्याचा पदर दिला. त्या पदराला 3 गाठी मारल्या आणि आईच्या पदराची झोळी स्वतः आईनं 66 वर्षाच्या मुलाच्या काखेत अडकवली. 1800 बायका आहेत, 1800. त्याच्यापैकी सर्वात अगोदर पहिल्यानं जिच्या सोबत लग्न केले, तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय. पहिलं लग्न. सपानी गरणनो भयति दाया सुमंगलम भय व्याप्तिया याव मंगल सर्व पुनितानां सभार्या 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 यो पुनित. पहिली पत्नी, ज्येष्ठ पत्नी, तिच्या दारात पोचली. आईच्या पदराची झोळी आहे. मोठ्यांचं वाक्य सांगतो, आईच्या पदराची झोळी आहे, देववस्त्राची लंगोटी आहे. आणि 1800 पैकी 1 नंबरच्या पत्नीच्या दारात माय शब्द वापरला, भिक्षां मा. लक्षात, तेवर विश्व चालते त्यावर ते देव किती मोठा असेल. श्रुतीनं सांगितलं, चारवाकानं सांगितलं, त्याच्या इतका मोठा जगात कोणीच नाही. मग जगात मोठा असलेला देव, ज्याच्या कृपेने विश्व चालतंय, त्याला सुख द्यायचं काम आम्ही करतो. त्याच्याकडे सुख नाही म्हणून त्याचं घर सोडून तो आमच्याकडे आलाय. तुझी या सुखा काय कमी असेल त्या वैकुंठात. संत सदनी राहिला, सुख मात्र संतांकडे. संतांकडे. याच्या पुढचा पुरावा पहा. बारत्रिक 36 वर्ष पैठणच्या मालकांकडं धुनी भांडी करण्यासाठी राहिला, सडा सारवण करण्यासाठी राहिला, पाणी भरण्यासाठी राहिला, गंध उगाळण्यासाठी राहिला, वाटेल ते काम करण्यासाठी पैठणच्या मालकाकडे राहिला. याच्या पलीकडे सांगू, वाचमनकी करण्यासाठी राहिला, दत्त चोपदारी करी. बारत्रिक 36 वर्ष नाथांच्या घरी राहिला. का? इथं सुख मिळते, सुख मिळते, सुख. देव एक अशी व्यक्ती आहे की ते संतांकडचं सुख घेत असताना फुकट घेत नाही. मनोनी सेवा करी त्यांची, संतांचे सुख झाले या देवा, सुख झाले या देवा, संताचं सुख देवाला झालंय, हे फुकट नकोय. मनोनी सेवा करी त्यांची. श्रुती नाक खाजू लागली. अपमान झाला. आपण एवढ्या मोठ्या अधिकारी माणसाला टोचवलंय, नाक खाजिलं, आणि 4 वाक माती उकरीत होता भाडवा. अरे बापरे, तुकोबरायचं सुख आहे. म्हणजे या लोकांकडे सुख आहे आणि आहे त्या गोष्टीचा त्याग. आगी लागो तया सुखा, पण कशासाठी? जेने हरी नये मुखा. जे सुख देवाचं भजन करू देत नाही त्या सुखाला आग लागो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे झाले. मला वाटतंय शरण शरण जे हनुमंता मी गेल्या वर्षीत घेतला होता का अभंग, असं वाटतंय गोरक्षनाथ. अरे माऊली आहे की नाही, गेल्या वर्षी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे झाले. आणि शिताई साहेबाच्या म्हणण्यानुसार मारुती राहायचं एक आसन
दरबारात तयार केलं. राजूभाऊ दरबारात तयार केलं. दरबारात तर ते आसन करण्यासाठी कोणाकोणाला विचारलं असेल? ते का तुमच्या माझ्यासारख्या महाराजाला बसायला टाकलं असेल का? ते मी यांच्याकडे गेलो तर यांच्या बंधून 50 लाईट लावली माझ्यासाठी, 2-3 टोपली फुलं टाकली मला. तर मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या घरी बसायचे म्हणलं त्याला आसन कसं असेल? ते मारुतीरायाचा संन्यास धर्म, ते वागणं, ती वैचारिक पातळी हे मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे पारडं नाही तर अजून नाही. खूप दिवस गेले देवाचे आणि एक आसन तयार केलं. ते एका कीर्तनात ऐका कसं होतं, काय होतं ऐका. मी आगी लागवतोय असं का सांगतोय. ते आसन तयार केलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, लखनलालजी, भरत, शत्रुघ्न, श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिलाई साहेब, जगज्जननी सीताई साहेब, हे 8 लोकांनी मारुतीरायाला विनंती केली. 8 लोक, 8. लक्ष्मणजी शेषाचा अवतार, मर्यादा पुरुषोत्तम विश्वाचे मालक रामचंद्र, सीताई साहेब, वैराग्याचं मूर्तिमंत टोक उर्मिलाई साहेब. काय असेल महाराज, काय वैभव असेल. या सगळ्या लोकांनी मारुतीरायाचं फक्त दर्शन घ्यायचं राहिलं. काकुलती येणे म्हणजे दर्शनच घेणं, त्याच्या पलीकडचा विषय झाला. मारुतीराय हनुमंता, केशरी नंदन, अंजनी नंदन, ऐका ना, ऐका ना अंजनी नंदन, ऐका ना. सीताई साहेब जवळ आल्या. मारुतीराय मागे मागे सरकत होते. बाळा, आई साहेबाचं वाक्य, हे बाळा हनुमंता तू बसणं रे सभेत. मी नाही बोलायलो बरं का, सीताई साहेब बोलतात. बसणं सभेत, बसणं. मारुतीरायनं सांगितलं, आई साहेब तुम्हाला कधी वाटते मी सभेत बसणार नाही? मी बसणार आहे ना, बसतो मी सभेत. कोण म्हणते मी बसणार नाही? हनुमंता तुझं कुठं बसणं असेल, काय असेल ते तुझं तू ठरवलं असेल, पण आम्ही जे ठरवलंय ते ऐक. काय ऐकायचंय? मालकांनी तुझ्यासाठी अट्टहास करून एक आसन तयार केलंय की आतापर्यंत आमच्या दरबारातल्या मंत्र्याला, महामंत्र्याला, सुमंत्र्याला, प्याद्याला, गुमास्त्याला आणि स्तुतीपाठकाला अजून ते आसन नाही. महामंत्री असेल, प्रधान असेल, सुमंत नाही ते आसन. एक सांगू हनुमंत, हे आसन करण्यासाठी सायास मालकांच्या आसनापेक्षाही जास्त कष्ट लागलेत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना जे सिंहासन होतं, लखनलालजीला जे सिंहासन होतं, भरत शत्रुघ्नांना जे सिंहासन होतं, याच्यापेक्षा जास्त कष्ट हनुमंत तुझ्या आसनासाठी गेलेत रे बाळा. ऐक रे मारुतीराया. सीताई साहेब म्हणतात, ऐक रे मारुतीराया. काय काय सीताई साहेबाच्या डोळ्यातले पडलेले पाण्याचे थेंब मारुतीराय हातावर झेलत होते, हातावर झेलत होते, हातावर झेलत होते. वंजळ भरल्याबरोबर हृदयाला लावायची. प्रेमाचे अश्रू होते, ते आनंदाचे अश्रू होते, अंगाला लावले. सीताई साहेब म्हणाल्या, हनुमंता माझ्या डोळ्यातून पडलेल्या करुणेच्या प्रेमाच्या अश्रूवर इतकं प्रेम करतो आणि माझ्या शब्दावर करत नाही. काय वागणं आहे तुझं? ऐका नाही साहेब, मी काय तुमच्यावर प्रेम करतो? तुमच्या डोळ्यातलं पडलेलं पाणी जे मी माझ्या हृदयाला लावले, ते हृदय सांगेल मी तुमच्यावर किती प्रेम करतो. आणि छाती फाडली. पंचायतन दाखल हृदयात. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता सगळं पंचायतन दाखल. विटेवरच्या मालकाने मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी आंघोळी बोटात घातली. काय मारुतीरायाची आपल्यावर श्रद्धा आहे, काय भक्ती आहे. संध्याकाळी बसले. सुमंताला विचारलं, प्रधानजी जी एवढी हनुमंताची आपल्यावर भक्ती आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, करुणा आहे, लळा आहे, दृढ इच्छा आहे, श्रद्धा आहे, आपण टाकलेल्या आसनावर का बसत नाही? कारण काय असेल? काय कारण असेल? सुमंतजीनं सांगितलं, प्रभू हे तुम्ही मला विचारता ना,
पण बंदी रात्र मी झोपलो नाही. मी एकच विचार करत होतो की जे कुटुंब मारुतीरायासाठी इतकं लळा गाते आणि ते कुटुंबावर मारुतीरायाची इतकी श्रद्धा की मारुतीरायाने हृदयात ते कुटुंब बसवलंय. आणि मग या कुटुंबानं टाकलेलं सिंहासन, या कुटुंबानं टाकलेला पलंग, या कुटुंबानं टाकलेली ती खुर्ची, याच्यावर मारुतीराय का बसत नसतील? बंदी रात्र गेली नलवे माझिया नयनाची पाती. प्रभू, माझं वरचं पापण खालच्या पापणाला लागलं नाही. बंदी रात्र मी नुसतं परपटलाकडे पाहत बसलेलो होतो, विचार करत होतो काय असेल काय असेल. आपण विचारायचं का? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना सांगितलं आपली विचारण्याची क्षमता माझ्यात नाही. काय भक्तीचं सूत्र असेल, देव भक्तीत बांधलेलं आहे, मी नाही विचारू शकत. सुमंतानं सांगितलं प्रभू, मारुतीरायाला एखाद्या वेळेस वेळ प्रसंगी मी विचारेल. 8 दिवस, महिना, 2 महिने गेले आणि देवाने विचारलंस का? नाही. हिम्मत होत नाही प्रभू विचारण्याची, हिम्मत होत नाही, हिम्मत होत नाही. आणि एके दिवशी एक महात्मा दरबारात आले. महात्मा दरबारात आल्याबरोबर सिंहासनावरची सगळीच माणसं पळत गेली आणि त्या महात्म्याच्या चरणावर लोळण घालतात. उभ्या उभ्या प्रभू रामचंद्रांना काम सांगितलं. प्रभू रामचंद्रांना ते मान्य केलं आणि महात्मा निघून गेले. सुमंतानं सांगितलं आपल्याकडे नवीन अतिथी आल्याच्या नंतर त्याच्यासाठी आज एखाद्या मोठ्या लग्न कार्यात VIP कक्षा असतो ना राजू, तिथं मुद्दाम तितकी दोरी बांधलेली असते, आहे का नाही अजय? हो, हे VIP कक्ष. हो, मग त्याच्यात रंगारंगाचं पाणी पिऊन येणारे का असं ना, फक्त पैशावाली पाहिजे. मी रंगारंगाचं पाणी म्हणतो, मी काही कशाचं नाव घेत नाही. VIP कक्ष त्यांच्यासाठी स्वतंत्रता असते. हे पुन्हा म्हणायचे यायला कसं काय वरी घेतलं, हे परिसरातलं कीर्तनच सोडित नाही. मी आल्या आल्या म्हणलं पंडित भाऊ आले असतील, आता त्याला म्हातारं म्हणायचंच नाही, मीच म्हातारं ती पोरग विठाला विठाला. आणि त्यांच्यासारखे तुमच्यातले पण खूप परिसरात कीर्तन ऐकायला जातात, पण तुम्ही जवळ येत नाही, त्याच्याकरता ओळख होत नाही. ओळख होत नाही, की नाही राजू? असंच म्हणावं लागेल ना. हेच दोघं चौघं येतात असं नाही, तुम्ही पण फार येतात. फक्त काय तुम्ही कीर्तन ऐकतात प्रेमानं आनंदानं, मला आशीर्वाद देतात आणि निघून जातात. तुमच्याही पाठीमागे वेळ नसतो. चला, VIP कक्ष होता, त्या कक्षात आली नाही ती महात्मा. सुमंतानं संध्याकाळी देवाला प्रश्न केला, देवा काय प्रकार आहे? ते म्हणले मला तुला हेच विचारायचं होतं प्रधानजी, मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की काय ही सुद्धा महात्मा आहे, भगव्या कपड्यातला महात्मा आहे, बसले नाही VIP कक्षात. चला म्हणले. मारुतीराय बसले नाही, त्याच्यातलं 10-5% मी विसरून गेलो, पण 90% अजूनही अंतकरणात आहे. हनुमंतानं आपलं काय केलं नसावा. एक प्रधान होता, थोडा चरचर होता. असतेत राजकारणात काही गोड बोलणारे असतात, काही चोंभाळे असतात, काही चरचर बोलणारे असतात, काही बोलून दाखीत नाहीत, करणीला चुकत नाही, असे बी असतात. तसा तिथे एक प्रधान होता. इथे कोणी असतील तर अंगावर घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मग राजकारण पंढरपुरातले, मला तुमच्याहून काय घेणे, फुकट कळण शेंडी वळवळ. तुमच्यात पडल्या मोद धोतर फाटन, विठाला विठाला. तुमच्या तुम्हाला ते असावं असावं. खर तर ज्याला वारकरी संप्रदायाची गोडशी नाळ कळाली, त्यानं सरपंच होण्याची पण इच्छा नाही केली पाहिजे. आमचा मित्र एक चांगला गात होता हो, परिसरात त्याची एक तारीख रिकामी नाही, तो सरपंच व्हाल. मी नको रे, ते म्हणला तुला मोह खपतच नाही. हो, 22 गाई, 6 मशीन, 3.5 एकर जमीन लिहून दिली, झाला तर नाही, ती सुटली नाही. आता नाशिकला गट्टू उचली, तू सिमेंटाचा कारखाना आहे गट्टूचा, तिथं म्हणलं कसं गार लागायला. आता तो लय मायावर वस्कू लागला पिसाळलेल्या मांजरावानी. हो, अशी गोष्ट. आपण नाही तिकडे पडायचं. आपलं हे सगळे राजे आपल्या पाया पडतात नाही, याच्यापेक्षा कोणतं घेता? विठाला विठाला. हे जरा जरा कीर्तनाची पाकिट बी बसू देत नाही, वळवळ करतात माणसाला, वळवळ. काय करू काय करू, काय गाव खातू का काय सोंगळ्या. विठाला विठाला.
आता नेहमी सांगत असतो, अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे, मोठ्याचं वाक्य, पैसे कमीनं कोणालाही जमत असते, टिकवणं सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. पैसे कमवायला जितकी ताकद लागते का त्याच्या हजारो पटीनं पैसे टिकवायला लागत असते. म्हणून हे एखाद्या गोष्टी आल्या म्हणजे असं वळवळ 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 नाही केलं पाहिजे, नालीतल्या किड्यासारखं विषावत राहिलं पाहिजे. ते प्रधान होता, थोडासा वाईट नव्हता, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या दरबारातला वाईट कसं म्हणता येईल, पण थोडा चंचळ होता, चरचर बोलणारा होता. माझ्यासारखा येडपट असन जरा बोलण्यात. मारुतीराय एक बोलायचं तुम्हाला. मारुतीराय म्हणले, किती दिवसापासून तुझ्या डोळ्याहून गालावून कपाळाहून ओठावून मी लक्षात घेत होतो की तुला काहीतरी बोलायचं, आणि तू जे बोलणार आहेस का ते मला आधीच माहिती आहे. तू एकच विचारित असशील की मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रावर तुमचं इतकं प्रेम आहे, तुम्ही हृदयात ठेवलंय, आणि मग ती खुर्ची टाकली, ती गादी टाकली, तो पलंग टाकलाय, ते काय काय सोफा टाकलाय, तुम्ही त्याच्यावर का बसत नाही, हेच विचारायचं होतं ना. प्रधान म्हणला, अरे बापरे, तुम्हाला तो मनातलंच कळालं. ते म्हणलं, कळण्याचा काय विषय, हीच खुमखुमी होती ना तुमची प्रधानजी की मी याच्यावर का बसत नाही. मला उत्तर द्या, तुम्ही या राज्याचं प्रधानपद निभवता, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या नगरीतलं तुम्ही प्रधानपद निभवता, पण या खुर्चीवर बसल्याच्या नंतर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या नामाचा जप किती करता. ते प्रधान म्हणला, काय बोलायले मारुतीराय, हे दप्तर लिहता लिहता आणि वह्या काळ्या करता करता सह्या करता करता आणि 15-25चे बजेट काढता काढताच मेळ लागन आणि हो सगळा, आणि का भजन करू. मारुतीराय म्हणले, बेट्या तू प्रधान असून या खुर्चीवर बसल्यावर भजन होत नाही, तर मी याच्यावर बसल्यावर देव कुठं आठवण. म्हणून देवानं जरी मला आसन टाकलं असेल, पण हे आसन जर मला देवाचं भजन करू देत नसेल तर मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, प्रधानजी ज्या आसनावर बसल्याच्या नंतर त्या आसनाच्या लालसेपोटी, त्या आसनाच्या वैभवामुळं, त्या आसनावरच्या गर्वामुळं, त्याच्यावर निर्माण झालेल्या फार मोठ्या अहमपणाच्या गंडलामुळं
या जिभेला त्याचं नाव येत नाही म्हणून त्या सुखाला आग लागो. बसतोय दरबारात पण गुडघे टेकून, डावा गुडघा टेकून, उजव्या गुडघ्यावर हात जोडून मारुतीराय रामप्रभूच्या मंदिरात मारुतीरायचं अधिष्ठान तिथे. खुर्चीव नाही, सिंहासनावर नाही, पलंगाव नाही, गादीवर नाही. नको आगी लागवत आहे सुख, ते सुख मला भजन करू देत नाही. मोठा माणूस होता, फार मोठा, फार मोठा. आपल्याकडे मोठं त्याला म्हणते जाऊ द्या, कशाला हिचकायचं ते. मोठा माणूस आहे, मोठा. की ज्याला सकाळी आंघोळ करताना एक उटणं लाईत होते, उटणं. तर त्या उटण्याचा सुगंध घेण्यासाठी अप्सरा येत होत्या, अप्सरा. त्या व्यक्तीला आंघोळ घालीत असताना सूरसनई चौघडा वाजत होता. आणि अप्सरानं विचार केला, पंडित भाऊ आपण या राजाच्या उटण्याचा सुगंध घेतो, आपण या उटण्याचा सुगंध घेतला आणि राजाला जर राग आला तो रागवेन, म्हणून आंघोळ होस तर सूरसनई चौघड्याच्या तालावर अप्सरा नाचत होत्या. मेनका, उर्वंशी, तिलोत्तमा, रंभा ह्या अप्सरा नाचायच्या आंघोळ होत असताना. काय राजा असेल, काय वैभव असेल त्या राजाचं. त्या राजाला आंघोळीला पाणी टाकायला 300 बायका प्रमोद, 300. सप्त्याहून गेल्यावर पाठ घास म्हणली तर पटकन पळत यायचं. तिथं 7-8 दिवस मुक्कामाला होतो, बाथरूम खरबड होती, तिलाच घासीत होतो रे. आता गंजा घामानं मळाली असेल, जरा घासती का, आणि आली तर समजायचं म्या नशिबवाने पाठ घास म्हणल्यावर बायकोनं पाठ घासली. हो, सांगून पाठ घासीत नसेल तर समजायचं आंधळ घोडीशे पांदळ भला आणि अवकुशळ बायकोशे रंडका भला. कर कसे संगती दुःख उदंड फजिती. मग वाक्य का, नैवम गांजा कसम लिखितम, नैवम गिरगावकर लिखितम. सात्विक पुण्यवान माणसं. 300 बायका स्नान घालायला. सुलेपनम सुगंधी द्रव्याना येन सुरसन यात्याम वाद्यानाम अप्सराम नृपदन्यासोयु. पदन्यास म्हणजे नाचणे. हो, पदन्यास म्हणजे नाचणे. अप्सरा नाचायच्या. वैभव काय असेल, बायका होत्या 1800 बायका, 1800. किती सुंदर. तरुवर शाखा प्रसन्नती, ए शाखा तरुवर प्रसन्नती, माल्याधिनी भयवतो स्थितानाम पुष्पभो व्यालाक्षयो. तनुच्या गंधाने, तनुच्या सुगंधाने अऋतुम पुष्प प्राप्तेय. ऋतुपुष्प नाही, ज्या ऋतूमध्ये झाडाला कधीच फुल लागत नाही अशा झाडाखाली त्याच्यापैकी कोणती जरी एक गेली तर तिच्या तनूच्या सुगंधानं झाडाला कळ्या लागत होत्या. काय सौंदर्य असेल. आपण सौंदर्याच्या यादीत नाही. एक जण म्हणला मी लय सुंदर दिसतो. मी म्हणलं कस करू तू, मग हानतूक माया थुतरीत. तू सुंदर दिसतो मग कस करू, तुला डोक्यावर घेऊ का खांद्यावर घेऊ का काय करू, का तू लोणचं घालू. ते बी खात नसतील माणसाचं. काय हिडपटेस का काय म्हणलं. काय जुनी माणसं म्हणायचे काय तुला मीठ लावून चाटायचंय का, अशी मन होती की नव्हती आपल्याकडं. नुसती रूपानं दिसती काम करीत नाही, सगळे म्हणते सुंदर दिसती काय मीठ लावून, अशा बायका म्हणायच्या बरं जुन्या. खेड्यातला जन्म आहे माझा. एक जण म्हणला मी पाय कसा भारदस्त दिसतो. हो, तो लोणचं घालायचं मेल्या. म्हशीला पाणी पाजीनं, बैलाला पाणी पाजीनं, काम करीनं, काही नाही कामाला कधी मधी खाल सगळ्याच्या आधी. हो, तो लोणचं घालायचं मेल्या. हे जुन्या बायकांचं. कधी कधी जुनं विसरायचं नाही बरं का. जुनं ते सोनं असते. जुने विसरले ते मेलेच समजायचं. विठाला कोणी एक जण म्हणला मी लय सुंदर आहे. म्हणलं मायाकडे काय तू सुंदर आहे का. हो, मंडळीला फोन लाव. त्याच्या लावला त्याने त्याच्या बायकोला फोन. मन 1 हप्ताभर मी आंघोळ करणार नाही. ते म्हणली पागल झालात का काय. ते म्हणला कसा बी होती पण 1 आठवडाभर आंघोळ करणार नाही, पाय धुणार नाही, तोंड धुणार नाही, भूक लागली की तसंच खाणार, झोप आली की तसंच झोपणार. ते म्हणले कशामुळं. ते काहीच नको.
मला गुरु भेटलेत त्याच्यामुळे. ते म्हणलं पुढं मी म्हणलं 8 दिवस नुसतं कच्चून 3 टाइम खायचं, आंघोळ करायची नाही, आणि 9व्या दिवशी तुझी बनेल माझ्याकडे दी. बनेलीला 6 पायाची घोडे झाली. तर मग कळतेच 6 पायाची घोडे. वा वा नाही वा. काय काय माणसं म्हणते वारे वारे नाही वा. कितव्या दिवशी बघला तू वा होत्या राजे भाऊ? पूर्वीच्या काळात, तुमच्या काळात साबणा नव्हत्या लहानपणी. बनेली कशात? पाणी उकळायची आणि त्याच्यात हलवायचे. चिकनीच्या बनेली होत्या नागमणीच्या, उकळत्या पानात कपडे धुवायचे. वा होता त्या महाराज, वा होता त्या. मग काय सौंदर्य असेल आपलं. इतकी निर्मळ माणसं आहेत आपण. आपल्या निर्मळ माणसाच्या घामानं जर वा तयार होत असतील तर आपण किती गदळ आहेत. ज्यांच्या सुगंधानं झाडाला कळ्या लागत होत्या त्या सुंदर आहेत. आपण नाही सुंदर, आपण सुंदरपणाचं आव्हान आलो. भवाळ्या कापणं काय, लिपस्टिक लावणं काय, त्या का काय दरोजाला अडकायल्यात का काय येड्यावानी काय. हो अहो काय काय माणसं सुद्धा दिवसात 20 बारे आरशा काढ. आमचा एक मित्र ते म्हणला, आता मित्र म्हणत नाही, मी पहिलं म्हणत होतो, भागवताव बसल्या लिपस्टिक लावायचा. हो भागवताव लिपस्टिक लावून. वक्ते बाबा म्हणायचे पुरुष जर हाती बायकासारखा नटच असेल तर तो त्याच्यामध्ये स्त्रीत्वाचा अभाव. विठाला विठाला अभाव नाही, भाव आहे, भाग आहे. अभाव शब्द चुकीचा बोललो. माणसानं मोजकं नटावं. अहो बाईनं तर दिवसात आरसा 2दाच पाहावा, 2दाच कंगवा पाहायला पाहिजे. जी बाई दिवसात 7-8 बाऱ्या कंगवा घेते तिच्या चपातीत केसन पिटल्यात, केस गावसणारच. हो ज्याच्या घरी स्वयंपाकात केस सापडते समजायचं हिला जास्त नटायचा नाद आहे. हो हो हे असं नाही येड्यावून केलं पाहिजे, हिशोबात राहिलं पाहिजे. आमच्या संग माणूस होता, त्याच्या खिशात कंगवा, कुठं बी मिशाच राहायचा. अरे नाही इचरी आहेस का काय रे मिशा, केस नाही डोक्याला मिशा इचरी, तू येडपटवानी काही सोंग म्हणलो काय नाटक बाबा. हे जाऊ दे. ज्यांच्या शरीराच्या सुगंधाने झाडाला कळ्या लागावं ते सौंदर्य किती असेल कल्पना करा. अशा 1800 बायका. आगी लागतोय असो का सांगतोय. स्नान करत असताना आईनं वर्ण पाहिलं, पाठीवर थेंब पडला. तो संस्काराचा थेंब होता, जागृतीचा थेंब होता, आठवणीचा थेंब होता, उपदेशाचा थेंब होता. पाहिलं वरी गेले, देववस्त्र होतं ठेवलेलं देवघरात, भगव्या रंगाचं वस्त्र. आई काय झाले? काही नाही बाळा, 66 ओलांडलीस. मुक्तचंद, तुमच्या पायातला बूट मुक्तचंदांना येतोय. 1800 बायकांची चोजले पूर्ण करत असताना अध्यात्मात कधी पडलात? वर्षभर काय असेल आप्पासाहेब तुमचा असू द्या, पण ह्या 8 दिवसाकरता गावातली तरुण, वयोवृद्ध, ज्येष्ठ श्रेष्ठ, माय मावल्या, लहान मोठी सगळी एकत्रित धरून मारुतीरायाची 153 वर्षाची परंपरा 200 वर्षामध्ये न्या. या 8 दिवसाकरता, 8 दिवसाकरता देवाचं व्हा. बाकी तुम्ही तुमचं राजकारण करा. ते राजकारण करत असताना समाजाची सेवा जितकी घडेल तितकं करण्याचा प्रयत्न करा. 66 ओलांडली राजे तुम्ही. आई सांगते, आई राजे 66 ओलांडली. 1800 पत्न्याचं संगोपन करत असताना, ह्या राज्याची याच्यावर आरूढ असताना, याची चोजली घेत असताना, या शरीराला लालन पालन देत असताना वरची शिदुरी तुम्ही काय केली? बाजूला गेले, देवघरातलं वस्त्र घेतलं आणि बाजूला जाऊन अंगावरचं वल्ल वस्त्र काढून टाकलं आणि त्या देवघरातल्या वस्त्राची लंगोटी तयार केली. आई जमलं, भिक्षा कशात मागशील? माईनं स्वतःचा पदर पाडला. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, आईनं स्वतःच्या वात्सल्याचा पदर दिला. त्या पदराला 3 गाठी मारल्या आणि आईच्या पदराची झोळी स्वतः आईनं 66 वर्षाच्या मुलाच्या काखेत अडकवली.
1800 बायका आहेत, 1800. त्याच्यापैकी सर्वात अगोदर पहिल्यानं जिच्या सोबत लग्न केले, तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय. पहिलं लग्न सपानी गणनो भयति दाया सुमंगलम भय व्याप्तिया याव मंगल सर्व पुनितानां सभार्या 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 यो पुनित. पहिली पत्नी, ज्येष्ठ पत्नी, तिच्या दारात पोचली. आईच्या पदराची झोळी आहे. मोठ्यांचं वाक्य सांगतो, आईच्या पदराची झोळी आहे, देववस्त्राची लंगोटी आहे. आणि 1800 पैकी 1 नंबरच्या पत्नीच्या दारात माय शब्द वापरला. भिक्षां देहि मां. लक्षात